पालकमंत्री जयकुमार गोरे साताऱ्यातील राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे विधान परिषद निवडणुकीत भाजपचा व्हीप जाहीर। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सोलापुरात मंगळवारी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडीवर प्रकाश टाकला। पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर केलेली आहे। सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या सोबत असून त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे। शिवसेनेचा निर्णय आज उद्यापर्यंत होणं अपेक्षित आहे, तोही निर्णय होईल। महायुती मजबूत आहे, अजिबात चिंता करू नका। भाजपचा उमेदवार जिंकण्यासाठी जी व्यवस्था करायची आहे ती केलेली आहे। शिवसेनाने आम्ही सोबत आहोत, शिवाय हा जर तरचा विषय आहे। साताऱ्यात निधी देण्याचा अधिकार हा शंभूराजे यांनाच आहे, त्यामुळे ते निधीवरून बिलकुल नाराज नाहीत। आम्ही महायुती म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आणखी छोटे छोटे पक्षही आमच्या सोबत राहतील। मिरिटचा विद्यार्थी कधी पुस्तकं बाजूला ठेवत नाही। मिरिटचा विद्यार्थी हा नेहमी पुस्तक घेऊनच अभ्यास करत असतो। या शाळेतला अभ्यास कधीही संपत नाही, मग ती राजकीय शाळा असो किंवा आणखी कोणतीही असो। अभिजित इतके मारहाण प्रकरणी या गोष्टीचं समर्थन करणार नाही। का झाले याच्या खोलात मी जाणार नाही। आपण सर्वांनी मर्यादा पाळल्या पाहिजे। जो निधी आम्हाला साताऱ्यात शिवसेनेकडून मिळाला त्याच्यात 10 पट निधी आम्ही सोलापुरात शिवसेनेला दिलेला आहे। त्यातील शिवसेनेतील एखाद्या नेत्याला अपेक्षित असणारं काम झालेलं नसेल तर ते भविष्यात आम्ही करू। रोहित पवारांनी हे आंदोलन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी होतं की प्रसिद्धीसाठी, याचं उत्तर राष्ट्रवादी अजित पवार गट जे आहे ते आपल्यापासून थोडीशी फारकत घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ते म्हणतात की येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू असं शंभूराज देसाई म्हणतात आणि मतदानाबाबत आणि त्यांनी जाहीर केली नाही भूमिका त्यांची। पक्षानं अधिकृत भूमिका आमच्या राज्याच्या प्रतिनिधीनं प्रवक्त्यानं आमची अधिकृत भूमिका जाहीर केलेली आहे। सातारा जिल्ह्यामधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या सोबत आहे, त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे। मकरंद आबांनी तसं जाहीरही केलेलं आहे। तसा राष्ट्रवादी पक्षानं व्हीपही काढलेला आहे की महायुतीचा उमेदवार धैर्यशील कदम यांना मतदान करण्यासंदर्भातला आदेश काढलेला आहे। शिवसेनेचा निर्णय आज उद्यापर्यंत होणं अपेक्षित आहे, तोही निर्णय होईल। त्यामुळे महायुती मजबूत आहे, अजिबात चिंता करू नका। महायुती मजबूत आहेच आहे, परंतु भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जिंकला पाहिजे म्हणून जी व्यवस्था करायला लागते ती सगळी व्यवस्था झालेली आहे। भारतीय जनता पक्षाचा उमेदवार धैर्यशील कदम आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमचे राजाभाऊ राऊत हे खूप मोठ्या फरकाने निवडून येतील। याच्यामध्ये चिंता करण्याचं बिलकुल कारण नाही। याच्यामुळे शोध पत्रिका राबवण्याची आवश्यकता भासणार नाही। या सगळ्या गोष्टी आपल्याला लवकरच समोर येतील। एक समजून घ्या, शिवसेना आम्ही सोबत आहोत। शिवाय निवडून येईल का नाही हे शिवाय हा नंतरचा विषय आहे, जर तरचा विषय आहे। आम्ही सोबतच आहोत ना। त्यामुळं एक लक्षात घ्या, निवडणूक उभा राहतो तेव्हा तो जिंकण्यासाठी, निवडणुकीमध्ये उमेदवार उभा राहतो जिंकण्यासाठी उभा राहतो। आमच्या पार्टीने उमेदवार थोडी पडण्यासाठी उभा केलाय, जिंकण्यासाठी केलाय। पण शंभूराज देसाईंची नाराजी सातत्याने पाहायला मिळते, कारण जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या वेळेसचे झालेले मेतो, त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये झालेली निधीवरून सुद्धा नाराजी आहे। शंभूराज देसाईंची नाराजी दूर केली जाईल? निधी देण्याचा अधिकार शंभूराजेंनाच आहे, ते निधीवरनं बिलकुल नाराज नाहीत। आमची महायुती म्हणून आम्ही सोबत आहोत। शिवसेना सुद्धा आमच्या सोबत राहील, राष्ट्रवादी आमच्या सोबत राहील। त्यासोबत मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे दुसरी एक राष्ट्रवादी आहे ती आमच्या सोबत राहील। त्याच्यापुढे आणखीन सांगतो, काँग्रेस आहे, काँग्रेसही आमच्या सोबत राहील। त्याच्यापुढे आणखीन छोटे छोटे पक्ष आहेत, तेही आमच्या सोबत राहतील। त्यामुळे तुम्ही बिलकुल चिंता करू नका। प्रशासन जे आहे तर NHAI म्हणते आम्हाला त्याची कल्पना नाही, स्टेट हायवे म्हणते की त्यांना आम्हाला कल्पना नाही, म्हणजे जागेचे वाद याच्या सगळ्यांना ज्याला कल्पना नाही त्यांना कल्पना दिली जाईल, ज्यांना या संदर्भातली माहिती नाही त्याला माहिती दिली जाईल आणि जे कुणाचं काम आहे ते तुमचं काम आहे हेही लक्षात आणून दिलं जाईल। त्यामुळं संबंधित कुठल्याही व्यवस्थेला जबाबदारी झटकता येणार नाही। परत काढून घेतला, निधीवरनं तुमच्याकडनं थोडं दुजाभाव होता असं शिवसेनेच्या नेत्यांनीच मेळाव्यात आरोप केलेले, ते खासदार सुद्धा आलते धैर्यशील माने, ते तुमचं त्याच्यावर परत काय झालं? नाही, मला शिवसेनेच्या लोकांनी बिलकुल आरोप केला नाही। पत्रकार म्हणून आपण आरोप करताय हे मला लक्षात येते, पण असं आमचं शिवसेनेचं आणि आमच्यामध्ये कुठलाही असा अनबन नाही। शिवसेना पक्षाला अपेक्षित असणारा निधी त्याच्यात 4 पट निधी मी दिलेला आहे। म्हणजे जो निधी आम्हाला सातारा जिल्ह्यात मिळाला त्याच्यात 10 पट निधी शिवसेनेला दिलेला आहे। त्यामुळं शिवसेनेला न्याय देण्याची प्रक्रिया आम्ही केलेली आहे। कदाचित
त्यात शिवसेनेमधल्या एखाद्या दुसऱ्या नेत्याला त्याच्या ठिकाणी अपेक्षित असणारं काम झालं नसेल, भविष्यात ते आम्ही करू. पंढरपूरमध्ये रोहित पवारांनी जे आंदोलन केलं त्या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते गोमूत्र शिंपडून ती जागा साफ करण्याचा प्रयत्न केला आणि संबंधित रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी त्यांनी नाही, मी याच्या संदर्भात माहिती घेतलेली नाही. माहिती घेऊन आपल्याला सांगेन. परंतु आंदोलन हे प्रश्न सोडवण्यासाठी होतं की प्रसिद्धी मिळवण्यासाठी होतं, याचा शोध नक्की घेतला पाहिजे. त्यामुळे मी अधिकच त्याविषयी बोलणार. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.